नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुडशेफ एन-एम-एस सिरीज यामधील वर्ग 8वी विषय विज्ञान यामध्ये धडा दुसरा आरोग्य व रोग हा जो पाठ आहे, तर या पाठाचा आपण फर्स्ट पार्ट 1 हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसाल, तर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. तर जो आपला धडा दुसरा आहे, त्याच्या आधारित सरावासाठी जे आपल्याला प्रश्न दिले आहेत, ते प्रश्न आपल्याला आज अभ्यासाचे. तर बघा, चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर आजचा जो व्हिडिओ असेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला धड्याच्या आधारित जे दिलेले प्रश्न आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी प्रश्न जो पहिला आहे, प्रश्न पहिला आपल्याला काय सांगतोय? अगोदर आपल्याला काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. त्यानंतर त्याच्या आधारित आपल्याला जे दिलेले 4 पर्याय दिलेले आहेत, तर 4 पर्यायाच्या आधारे आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. तर बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला आपल्याला काय सांगतोय? जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश कोणता? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडायचा. पर्याय 1 जपान, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 अमेरिका, पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. तर या ठिकाणी सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश भारत हा देश आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा खालीलपैकी कोणता रोग दूषित अन्न पाणी यामुळे संक्रमित होत नाही? या ठिकाणी 4 पर्यायांपैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा. पर्याय क्रमांक 1 क्षय, पर्याय क्रमांक 2 अतिसार, पर्याय क्रमांक 3 विषम ज्वर, पर्याय क्रमांक 4 काळ. तर या ठिकाणी दूषित अन्न पाणी यामुळे संक्रमित होणारा रोग म्हणजे क्षय असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 13वा आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 13वा जोड्या जुळवा आणि अचूक पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला गट ए आणि गट बी दिलेले आहेत. तर गट ए मध्ये आपल्याला काही रोगांची नावे दिलेली आहेत. तर त्यांचा ते जे रोग आहेत कशामुळे होतात, एखाद्या व्यक्तीला ते रोग कशामुळे होतात ते आपल्याला बघायचं आहे. ए डेंग्यू, डेंग्यू हा रोग कोणत्या डासांमार्फत पसरतो ते आपल्याला बघायचं आहे. डेंग्यू हा रोग एडिस इजिप्ती या डासांमार्फत पसरतो. पर्याय क्रमांक 3 एडिस इजिप्ती या डासांमार्फत पसरतो. स्वाईन फ्लू, स्वाईन फ्लू हा जो रोग आहे, तर तो रोग डुक्कर आणि मानव याद्वारे पसरत असतो. त्याच्यानंतर कर्करोग धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे पसरत असतो. म्हणून पर्याय 1. त्याच्यानंतरचा रोग आहे रेबीज. रेबीज हा रोग कुत्रा चावल्यानंतर पसरत असतो. त्याच्यानंतर मधुमेह, मधुमेह हा जो रोग आहे इन्सुलिनचे कमी प्रमाण असल्यामुळे होत असतो. तर या ठिकाणी आपल्याला सिरीज बघायच्या की डेंग्यू, डेंग्यू हा रोग पर्याय 3. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू हा जो रोग आहे त्याचा पर्याय 5वा बी. त्याच्यानंतरचा पर्याय कर्करोग, कर्करोग हा धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे होत असतो. रेबीज हा रोग कुत्रा चावल्यामुळे होत असतो. म्हणून पर्याय 2. या ठिकाणी मधुमेह हा रोग इन्सुलिनचे कमी प्रमाण असल्यामुळे होत असते. पर्याय 4. तर या ठिकाणी 3, 5, 1, 2, 4 ही जी सिरीज या ठिकाणी आपल्याला खालील पर्यायामध्ये दिसेल तो आपला पर्यायाचं उत्तर असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 यामध्ये ए जे आहे डेंग्यू, डेंग्यू हा रोग एडिस इजिप्ती डासांमार्फत पसरत असतो. स्वाईन फ्लू हा जो रोग आहे यामध्ये बी जे आहे, बी म्हणजे 5. या ठिकाणी स्वाईन फ्लू हा रोग डुक्कर आणि मानव याद्वारे पसरत असतो. सी आपल्याला रोग आहे कर्करोग, कर्करोग धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे पसरत असतो. डी चा जो रोग आहे रेबीज, रेबीज हा रोग पर्याय 2 कुत्रा चावल्यानंतर पसरत असतो. त्याच्यानंतर ई ई चा जो रोग आहे मधुमेह इन्सुलिनचे कमी प्रमाण असल्यामुळे पसरत असतो. म्हणून चौथा पर्याय. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आपल्याला काय सांगतोय? अगोदर काळजीपूर्वक आपल्याला प्रश्न वाचायचा आहे.
खालील तक्त्यात रोगांची नावे व कोणामुळे पसरतात ते दिलेले आहे. त्यानुसार योग्य जोड्या असलेला अचूक पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला गट ए आणि गट बी असे दोन गट दिलेले आहेत. तर गट ए मध्ये काही विषाणू आणि जीवाणू दिलेले आहेत, तर त्या जीवाणू मार्फत कोणता रोग पसरतो ते आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी विषाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग कोणता असतोय आणि त्याच्यानंतर जीवाणूजन्य रोग कोणता असतोय म्हणजे कोणामार्फत पसरत असतोय, त्याच्यानंतर कीटकामार्फत पसरणारे रोग कोणते असते ते बघायचं आपल्याला. आनुवंशिकतेने येणारे रोग कोणते असतात ते बघायचे. तर विषाणूजन्य रोग हे पर्याय क्रमांक बी अतिसार हा असतो. त्याच्यानंतर जीवाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग क्षय असतो. त्याच्यानंतर कीटकांमार्फत पसरणारे रोग मलेरिया असतात. कीटकांमार्फत पसरणारे रोग मलेरिया असतो. आनुवंशिकतेने येणारे रोग हृदयविकार असतो. पर्याय क्रमांक सी. आपली या ठिकाणी आपल्याला सिरीज बघायचे. विषाणूजन्य रोग कशामार्फत पसरतो? पर्याय बी अतिसारामुळे. त्याच्यानंतरचा दुसरा जीवाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग क्षय असतो. पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं कीटकांमार्फत पसरणारे रोग कोणते असतात? मलेरिया. पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर आनुवंशिकतेने येणारे रोग हृदयविकार असतो. पर्याय क्रमांक सी. आता या ठिकाणी बी ए डी सी ही सिरीज आपल्याला खालील पर्यायामध्ये दिसते ते आपलं अचूक उत्तर असेल. तर या ठिकाणी एक विषाणूजन्य रोग अतिसार बी दिसते. त्याच्यानंतर जीवाणूजन्य रोग क्षय ए. त्याच्यानंतर कीटकांमार्फत पसरणारे रोग डी डी आहे. त्याच्यानंतर चौथे जे असेल आनुवंशिकतेने येणारे रोग पर्याय क्रमांक सी हृदयविकार असेल. म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा एनआरसीटी चे पूर्ण रूप डॅश डॅश आहे. तर एनआरसीटी चा फुल फॉर्म काय असेल ते आपल्याला बघायचं. पर्याय क्रमांक एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डिसीज. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कंटेजियस डिसीज. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक तीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक चार आपल्याला बघायचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉमन डिसीज. तर या चार पर्यायांपैकी एनआयसीटी चे पूर्ण रूप कोणता असेल ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा या ठिकाणी स्वाईन फ्लू बद्दल काय सत्य नाही. हा जो स्वाईन फ्लू रोग आहे तर याची काही लक्षणे आहेत. आपल्याला तीन लक्षणे जे आहेत अचूक दिले आहेत म्हणजे बरोबर दिले आहेत आणि एक लक्षणे आपल्याला चुकीचे दिले आहेत. चुकीचे लक्षणे आपल्याला बघायचे. पर्याय एक घसा खवखवणे आणि अंगदुखी यासारखी लक्षणे दर्शवतो. तर स्वाईन फ्लू हा जो रोग आहे घसा खवखवणे आणि अंगदुखी यासारखी लक्षणे तो दर्शवतो. त्याच्यानंतर पर्याय दोन तो डुक्कर आणि मानव याद्वारे संक्रमित होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तो दूषित पाण्यावाटे पसरतो. तर हा जो तिसरा पर्याय तुम्हाला दिसतोय तो थोडासा गडबड म्हणून पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं आहे. तर हे जे दोन आहेत स्वाईन फ्लूची लक्षणे दर्शवतात घसा खवखवणे अंगदुखी यासारखी लक्षणे दर्शवतो. तो डुक्कर आणि मानव याद्वारे संक्रमित होतो. तो दूषित पाण्यावाटे पसरतो हा पर्याय चुकीचा आहे. त्याच्यानंतर बाधित व्यक्तीच्या घामामधून तो पसरत असतो हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे स्वाईन फ्लूची लक्षणे पर्याय एक पर्याय दोन आणि पर्याय चार हे तिन्ही लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत. तर यामध्ये चुकीचा म्हणजे स्वाईन फ्लू बद्दल काय सत्य नाही हे आपल्याला बघायचं होतं. सत्य काय नाही आहे तर सत्य दूषित तो दूषित पाण्यावाटे पसरतो हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17 आपल्याला काय सांगते बघा. मलेरिया पासून संरक्षण होण्यासाठी खालीलपैकी योग्य उपाय असणारे अचूक विधान निवडा. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय चार दिले. चार पर्यायापैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा. तर बघा डासांचे प्रजनन नियंत्रित करणे.
पर्याय क्रमांक 1 डासांचे प्रजनन नियंत्रित करणे, पर्याय क्रमांक 2 हात नियमित स्वच्छ धुणे, पर्याय क्रमांक 4 पाणी उकळून पिणे, पर्याय क्रमांक 4 पाणी उकळून पिणे, पर्याय क्रमांक अन्न झाकून ठेवणे. तर या ठिकाणी डासांचे प्रजनन नियंत्रित करणे, हात नियमित स्वच्छ धुणे, पाणी उकळून पिणे, अन्न झाकून ठेवणे. तर या ठिकाणी मलेरिया पासून संरक्षण होण्यासाठी काही योग्य उपाय असणारे अचूक विधान आपल्याला निवडायचं. तर या ठिकाणी पर्याय 1 डासांचे प्रजनन नियंत्रित करणे, पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 18 आपल्याला काय सांगतो बघा. दरवर्षी किती वेळा रक्तदान केले असता 12 रुग्णांचे प्राण वाचू शकतात त्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. तर बघा दरवर्षी किती वेळा रक्तदान केले असता 12 रुग्णांचे प्राण वाचू शकतात यासाठीचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. पर्याय 1 2, पर्याय 2 1, पर्याय 3 4, पर्याय 4 6. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 4 वेळा जर आपण रक्तदान केलो तर दरवर्षी 12 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. पर्याय क्रमांक 3 4 वेळा जर आपण रक्तदान केलो तर 12 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा. प्रश्न क्रमांक 19 आपल्याला बघायचा. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर यामध्ये पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पर्याय 1 क्षय या रोगासाठी डीओटी हा पूर्ण नियमित घ्यावा. त्याच्यानंतर पर्याय 2 अतिसार या रोगासाठी जल संजीवनी ओआरएस घ्यावी. त्याच्यानंतरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. त्याच्यानंतरचा पर्याय आहे 4 विषम ज्वर या रोगासाठी बीसीजी लस टोचून घ्यावी. तर यामध्ये पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आपल्याला बघायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचा विधान आपल्याला विषम ज्वर या रोगासाठी बीसीजी लस टोचून घेणे हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 20 बघायचा. खालील कारणे असणारा कोणता रोग दर्शविला जातो त्याचे योग्य विधान निवडा. तर या ठिकाणी पर्याय आपल्याला चार असे 4 लक्षण दिलेले आहेत. ए बी सी डी. तर यामध्ये कोणत्या रोगाची ही 4 लक्षणे आहेत ते आपल्याला ठरवायचं. तर खालील रोगाची आपल्याला नाव दिलेली आहेत. तर त्यामध्ये कोणत्या रोगाची ही 4 लक्षणे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर ए आनुवंशिकता, त्याच्यानंतर आहे लठ्ठपणा, त्याच्यानंतर शारीरिक व्यायामाचा अभाव, त्याच्यानंतर आहे मानसिक ताण तणाव. तर यामध्ये ही जी 4 लक्षणे आहेत तर यामध्ये कोणत्या रोगाची ही 4 लक्षणे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आनुवंशिकता, लठ्ठपणा, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव. तर यामध्ये ही जी 4 लक्षणे आपल्याला दिसतात मधुमेहाची 4 लक्षणे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे धडा आपला दुसरा आरोग्य बर्व या धड्याविषयी आपण त्या धड्याच्या आधारे दिलेली जे सरावासाठी प्रश्न आहेत ते आपण बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण प्रश्न बघितले प्रत्येक प्रश्न इन डिटेल बघलो. आणि जर तुम्ही या व्हिडिओच्या मागचे व्हिडिओ जर बघितला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वर क्लिक करून बघून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला जो विज्ञान भाग आहे तर एनएमएस या एक्झाम मध्ये आपला जो भाग आहे टोटल 35 मार्कांसाठी. किती? 35 मार्कांसाठी. जर तुम्हाला विज्ञानामध्ये 35 पैकी 35 जर गुण मिळवायचे असतील तर या सिरीजचा पार्ट बनून या सिरीज मध्ये येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि जर प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे विज्ञान विषय आहे तर प्रत्येक धड्याची तुमच्याकडून सराव करून घेतला जाईल. फक्त आपली जी सिरीज आहे सिरीजचा पार्ट म्हणून शेवटपर्यंत राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.